पोलीस दलातर्फे आम्ही यावर्षी आणि मागच्या वर्षी पण हे केलं होतं. एक सेशन ऑर्गनाईज केलं आहे समर कॅम्प आणि त्याच्यात 2 वयोगटात म्हणजे एक लहान मुलांसाठी म्हणजे 4 ते 8 वर्षासाठी आणि 8 ते 15-16 वर्षासाठी जे मुले आहे वर्षाचे जे मुले आहेत त्यांच्यासाठी असे 2 कॅम्प्स आम्ही ऑर्गनाईज केलेले आहेत. आणि या कॅम्पमध्ये आम्ही वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज त्यांच्यासाठी ठेवलेली आहे आणि त्याच्यात म्हणजे आर्ट, क्राफ्ट, कॅलिग्राफी, फिजिकल स्पोर्ट्स म्हणजे त्याच्यात बॉक्स क्रिकेट असला, पिकल बॉल असली किंवा ॲथलेटिकचे इव्हेंट्स असले, हे सगळे इव्हेंट्स आम्ही ठेवलेले आहेत. त्याशिवाय त्यांना मोटिवेट करण्यासाठी त्यांच्यासाठी काही लेक्चर्स पण ऑर्गनाईज केलेले आहे. त्यांची व्हिजिट पोलीस स्टेशनमध्ये आणि तसेच त्यांची व्हिजिट CP ऑफिसमध्ये पण ठेवलेली आहे. म्हणजे आम्ही ते सगळे मुलांशी इंटरॅक्ट करणारे आमचे अधिकारी पण तिथे जातील. हेतू त्याच्या एकच आहे की मुलं कारण याच्यात आपण पोलिसांचे मुले आणि पब्लिकचे पण मुले आहे म्हणजे सिव्हिलियन्स पण आहे आणि ते सगळ्यांना की पोलीस कसे काम करतात आणि एक मोठा त्यांच्यामध्ये उत्सुकता असतात. याचे जसे आम्ही पोलीस स्टेशन व्हिजिट ठेवलेली आहे. मग पोलीस स्टेशन व्हिजिट केल्यानंतर कसं पोलिसांचं काम चालतो, मग त्यांची जी मानसिकता जी पॉझिटिव्हिटी आली पाहिजे त्याच्यासाठी आम्ही हे सगळं एक नवीन उपाययोजना किंवा उपक्रम हातात घेतलेला आहे. हे जे आहे काही वेळेस प्रश्न असतो मुलांबद्दल आमचे पोलीस कर्मचाऱ्यांचे डोक्यामध्ये की मुलांना कुठे ठेवायचे कारण सुट्टीचे दिवस आहे मग इकडे तिकडे जातील याशिवाय त्यांना कुठे ठेवायचे. मग आम्ही याच्यासाठी एक सुरुवात केलेली आहे की जवळपास 15 दिवसासाठी आपण त्यांना हे याच्यात एंगेज ठेवू आणि त्याच्यानंतरही जर त्यांच्या मनात असला तर आपण ही जी ॲक्टिव्हिटीज आहे चालू ठेवणार आहे जेणेकरून हे जे दुपारी किंवा उष्ण काळ आहे याच्यात सकाळच्या वेळेस किंवा संध्याकाळी ते मुले येतील, इतर मुलांशी भेटतील आणि काहीतरी नवीन शिकतील आणि ते त्यांचे जे मानसिकतामध्ये पॉझिटिव्हिटी किंवा हे मोबाईल वगैरे सोडून किंवा इतर जे वाईट गोष्ट आहेत त्याच्यात न पडता चांगली गोष्ट काहीतरी शिकतील हा याचा एक मागचा हेतू आहे. पोलीस डिपार्टमेंटकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा सकारात्मक होणार आहे. अगदी बरोबर आहे. कारण काय की पोलीस कसे काम करतात किंवा त्यांचे पोलिसांना जसे दाखवतात कुठेही फिल्ममध्ये तुम्ही बघा त्यांच्याबद्दल लिहिणे किंवा आईवडीलही त्यांच्याबद्दल सांगतात पोलिसांबद्दल. तर ही जे एक मानसिकतामध्ये आहे ना की पोलीस अशी असतात, पोलीस खराब आहे याच्यात बदल पण याच्यामुळे येईल. एक आमचे अधिकारी कर्मचारी आहे त्यांची मानसिकतामध्ये पण बदल येईल. ज्यावेळेस ते इतके मुलांसोबत बोलणार तर त्यांनाही वाटेल की हे आपले मुले आहे तर आम्ही कसे इतरांना वागणूक द्यायचे मग ते पण काहीतरी नवीन शिकतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.